दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये स्मृतीस्थळातील 64 क्रमांकाची स्मृती आपण श्रवण करणार आहोत. वासनिका बुझावणी करणे. वासनिक म्हणजे प्रपंचातील जे अनुयायी वर्ग आहेत आणि ज्यांचं अध्ययन झालेलं आहे, जे आचरण करणारे आहेत, म्हणजे प्रपंच दशेमध्ये अभ्यास झालेले अनेक लोक आहेत. जेवढी ज्यांची बुद्धी आहे तेवढा त्यांनी अभ्यास केलेला आहे. पण वासनिक म्हणजे अभ्यास झालेला व्यक्ती नाही. वासनिक म्हणजे अभ्यास होऊन आचरण करणारा, प्रपंचामध्ये राहून. असा जो व्यक्ती आहे त्याला वासनिक असं म्हटलं जातं. वासनिक ह्या शब्दाची व्याख्या केलेली आहे की ज्याला अनुसरणाची इच्छा आहे, ज्याच्या मनामध्ये अनुसरणाबद्दल भाव आहे, अनुसरणाची तळमळ आहे, त्याला वासनिक असं म्हटलं जातं. आणि वासनिक म्हणजे जे अनिष्ट सेवा पोळे, म्हणजे जर का चुकीची क्रिया तो करतच नाही, पण इकडून तिकडून जर का काही चुकीची क्रिया त्याच्याकडनं घडली तर त्याच्याविषयी त्याला दुःख असतं. म्हणजे मनामध्ये ज्यांच्या बाबत ती क्रिया घडली असेल त्यांच्याकडे माफी मागणं तर आहेच, पण मनामध्ये देखील ते दुःख त्यांच्या सतत चालू राहतं की असं का झालं बरं. आणि म्हणून या ठिकाणी वासनिक हा जो काही व्यक्ती आहे हा प्रपंचात राहून, त्या प्रपंचामध्ये राहून परमार्थाचं आचरण करणार आहे. परमेश्वराने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे त्याचं इत्यंभूत आचरण जेवढं जमेल तेवढं करणारा हा व्यक्ती म्हणजे वासनिक व्यक्ती आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहेत त्यांना आपण नामधारक असं म्हणतो. म्हणजे नामधारक म्हणजे फक्त त्यांनी नाम घेतलेलं आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे आणि ते नाम फक्त उच्चारण करतात, बाकी ते आचरण काहीच करत नाहीत. त्यांना फक्त काय म्हटलं जातं, नामधारक, नाम धारण केलेलं आहे. आणि जे अभ्यासक आहेत त्यांना ज्ञानीय म्हटलं जातं. आणि ते अभ्यासाचं आचरण करणारी जी व्यक्ती आहे त्यांना ज्ञात विरक्त असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने प्रपंचामध्ये राहून देखील आपल्याला परमार्थ जो आहे तो करता येतो आणि तो केलाच गेला पाहिजे. असं नाही आहे की बाबा प्रपंचात आहोत, आम्हाला व्याप आहेत, आम्हाला कामं आहेत, तसं नाही. प्रपंचातल्या व्यक्तींनी प्रत्येक कार्यासाठी वेळ जो आहे तो काढला पाहिजे. जसं मी सांगत असतो की आपण आरोग्यासाठी पण वेळ काढला पाहिजे, आपण आहारासाठी पण वेळ काढला पाहिजे आणि आपण अध्यात्मासाठी पण वेळ काढला पाहिजे. काही लोक कामामध्ये एवढे गुंतून असतात त्यामुळे आम्हाला जेवायलाच टाइम नाही मिळत. म्हणजे आपण कमवतोच कशासाठी, जेवणासाठी कमवतोय आणि ते जेवायलाच वेळ मिळत नाही. मग असं काम काय कामाचं आहे. आहाराला पण वेळ द्या. आणि एवढं आम्ही कामात व्यस्त आहोत की आमच्या प्रकृतीकडे लक्षच नाही आहे. असं काही काम कामाचं नाही ज्याच्यामध्ये तुमच्या आरोग्याकडे तुमचं लक्ष नाही आहे, तसंही नको. आणि इतक्या कामामध्ये आपण व्यस्त आहोत की आमचं अध्यात्माकडे आम्हाला वेळच नाही मिळत. मग ते काम काहीच कामाचं नाही. म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये ज्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आरोग्य आहे, एक आहार आहे आणि एक अध्यात्म आहे. तिन्ही गोष्टी आम्हाला साधता आल्या पाहिजेत. आणि प्रपंचात राहून आम्हाला यथोक्त प्रकारे देवासाठी पण वेळ देता आला पाहिजे, अध्यात्मासाठी पण वेळ देता आला पाहिजे. सगळ्या बाबतीमध्ये आपला समतोल असला पाहिजे. अशा व्यक्ती जो आहे, जो परमेश्वराचं जे ज्ञान आहे तो दिवसेगणिक त्याचं ज्ञान वाढत राहतं. थोडं थोडं ज्ञान वाढतं. नॉर्मली प्रपंचात राहणाऱ्या व्यक्तीचं एक तर वजन वाढतं, नाहीतर एक तर शुगर वाढते, ब्लड प्रेशर वाढतं. हे अध्यात्माशी संबंधित नसलेले लोक आहेत की नको त्या जे काही त्रासदायक बाबी आहेत
ते आपल्या आयुष्यामध्ये वाढत राहतात. पण अध्यात्म जर का असेल तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्रासदायक, त्या आपोआपच समतोल त्याचा राहतो. म्हणजे अध्यात्मामध्ये आहाराचा पण समतोल सांगितलेला आहे. काय खायचं, किती चालायचं, याचं सगळ्याचं गणित असल्यामुळे अध्यात्म नुसतं अध्यात्म शिकवत नाही. वैज्ञानिक किंवा विज्ञान युगातले जे काही आहेत, विज्ञानाला मानणारे लोक आहेत, ते अध्यात्माला फक्त एका कडेने बघतात, पण मुळात विज्ञान एका कडेचं आहे. विज्ञानामध्ये फक्त विज्ञानच आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म नाही आहे. विज्ञानाच्या ठिकाणी आपल्याला अध्यात्म शोधून सापडणार नाही. परंतु जर का तुम्ही अध्यात्म बघितलं तर अध्यात्मामध्ये विज्ञान आहे. कृष्ण महाराजांनी देखील आहाराचं जे काही रजतमसत्व आहार सांगितलेला आहे, आमच्या स्वामींनी देखील सर्व सांगितले. त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये नुसतंच अध्यात्म नाही सांगितलं, त्याच्यामध्ये आहारशास्त्र पण सांगितलं, आरोग्यशास्त्र पण सांगितलं, अध्यात्मशास्त्र पण सांगितलं. म्हणजे अध्यात्मामध्ये सगळा भाग आहे. तुम्ही जर का दृष्टांत बघितले, दृष्टांतामध्ये इतकं जनरल नॉलेज आहे. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, मासळी असे ते पाणी आणतो वितू वितू जाय, आणि मागो ते तया ते परतोनी दृष्टी पाय, आणि तयातवती वाढते. हे जनरल नॉलेज आहे की मासळी असते, पाण्यामध्ये अंडी देते, आणि ती अंडी देत देत पुढे जाते, आणि त्या अंड्यांकडे ती वळून बघते, आणि त्याच्यामुळे अमृत कळा जी असते ती संचरल्या जाते. किंवा कासवी आहे, तिचे जे काही पिल्लं आहेत ती पलीकडच्या काठाला आणि ही अलीकडच्या काठाला असते. म्हणजे इत्यादी प्रकारे कितीतरी माहिती दृष्टांतामधनं स्वामींनी दिलेली आहे. अध्यात्मामध्ये विज्ञानाची माहिती आहे. आणि म्हणून इथे अध्यात्म जे आहे ते अध्यात्म नुसतं जरी तुम्ही अभ्यासलं तरी तुमच्यामध्ये समतोल जो प्रकार आहे तो समतोल प्रकार येतो. जे विज्ञानवादी जे लोक आहेत ते आत्मघात करू शकतात, स्वतःची हत्या ते करू शकतात. अध्यात्मवादी व्यक्ती जो आहे हा स्वतःची पण हत्या करत नाही आणि दुसऱ्याची पण ती हत्या तो करू शकत नाही. म्हणजे अध्यात्मामध्ये जगण्याचा समतोल आहे. आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये ज्यांच्याकडे परमेश्वराचं ज्ञान देखील आहे आणि आचरण देखील आहे, आणि ते जर का प्रपंचामध्ये आहेत, तर त्यांना वासनिक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वासनिक दशेतला जो व्यक्ती आहे तो चुकीच्या कुठल्याच क्रिया करत नाही, आणि जर का केल्या तर त्याला दुःख असतं मनामध्ये. अशा प्रकारची विशेषता त्याच्यामध्ये आहे. आणि हे जे दोघं जण आहेत, दिंडोरी गोविंद पंडित आणि अपर रामदेव, यासी भटोबासांपासून श्रवण. म्हणजे हे गोविंद पंडित आणि रामदेव, म्हणजे अपर म्हणजे दुसरे रामदेव, अजून एक कोणी रामदेव आहेत, असे अनेक एका नावाचे अनेक आहेत, त्यापैकी हे एक आहेत. आणि दिंडोरी गोविंद पंडित, ह्या दोघाही हे प्रापंचिक दशेतले आहेत, आणि दोघांनाही भटोबासांपासून श्रवण झालेलं आहे. म्हणजे भटोबासांपासून त्यांना बोध झालेला आहे. ते रावसगावी होते, रावसगावला ते होते. एकमेकांना एक विरोध होता आणि एकमेकांचा विरोध होता. काही गोष्टींमुळे काय होतं, मतभेद होतात. मतभेद असले तर चालतात, काही हरकत नसतं, पण मनभेद जे होतात त्याच्यामुळे ते मात्र चुकीचे असतात बरं का. एखाद्याला एक अमका पदार्थ आवडतो आणि एखाद्याला तो पदार्थ नाही आवडत. हे काय झालं, मतभेद झाले की नाही, आमच्या मताने हा पदार्थ खाणं चांगलं नाही, आणि तो म्हणतो नाही, माझ्या मताने हा पदार्थ खाणं चांगलं आहे. ठीक आहे, हे मतभेद असले तर काही हरकत नसतात, परंतु त्यामुळे मनभेद नाही झाला पाहिजे, की एकमेकांविषयी मनामध्ये वाईट भाव जो आहे तो वाईट भाव निर्माण नाही झाला पाहिजे. पण नेमकं काय होतं की मतभेदामुळेच मनभेद पुढे होतात, आणि भेदामुळे अनेक मतभेद परत तयार होत असतात. मग चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीच्या आवडत नाहीत. योग्य बाबी जरी असल्या
तरी मात्र आपल्याला ते आवडत नसतात. अशा प्रकारे ह्यांचं काही आपसामध्ये काहीतरी मतभेद होता आणि एक वेळ ते भटोबास गेले आणि एक वेळ तिथे भट्टोबास गेलेले आहेत. उभे वर्ग भेटले, दोघही भेटले. म्हणजे गोविंद पंडित आणि रामदेव दोघही भट्टोबासांना भेटले आणि गोविंद पंडिती भट्टोबासांशी अभ्यागता म्हणितले. गोविंद पंडित जे आहेत ते भट्टोबास त्यांचे गुरु असल्यामुळे ते आणि हे महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत असे दोन्ही भाग असल्यामुळे गोविंद पंडितांनी काय केलेलं की भट्टोबासांना अभ्यागता केले. म्हणजे आपल्या घरी त्यांनी त्यांना आमंत्रित केलेलं आहे, दंडवत घातलेला येण्याचा. आणि अपर रामदेवाही निमंत्रण दिले. आता अपर रामदेव आणि त्यांचं जमत नाही बरं का, दोघांचं थोडंसं मतभेद आहेत. पण भट्टोबासांसोबत ते पण तिथे बसलेले आहेत. मग दंडवत घालता तर त्यांनी भट्टोबासांनाही घातला दंडवत आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही देखील या बरं का आमच्याकडे, असं म्हटलेलं आहे. आणि तदनंतर रामदेवाही निमंत्रण दिले. तेही भटोबासा नुपलकत उगेची अंगी करिले. म्हणजे ज्यांनी दंडवत घातला गोविंद पंडितांनी, त्यांनी भटोबासांच्या लक्षात आणून दिलं नाही की आमचे मतभेद आहेत आणि दंडवत घातला. आता हे रामदेव जे आहेत त्यांनी सुद्धा भटोबासा नुपलखत उगेची अंगी करिले. त्यांनी पण लक्षात येऊ दिलं नाही की आम्ही काही तुमच्याकडे येऊ शकणार नाही, की आमचं असं असं वाईट आहे म्हणून. किंवा भट्टोबासांच्या लक्षात येऊ दिलं नाही की मी काही त्यांच्याकडे येणार नाही, की माझं त्यांचं जमत नाही, असं काही भट्टोबासही म्हणालेले नाहीत. आपल्याला याच्यातनं काहीतरी बोध घ्यायचा आहे बरं का या स्मृतीमधनं, की दोघांचं पटत नाही, दोघं एकमेकांच्या घरी जात नाहीत. पण यांनी त्यांना आमंत्रण दिलं गोविंद पंडितांनी आणि रामदेवांनी देखील ते आमंत्रण स्वीकारलं आणि भट्टोबासांच्या लक्षात येऊ दिलं नाही. कधी कधी आपण सांगत नाही पण समोरच्यांच्या लक्षात येऊन देतो बरं का. म्हणजे एखादा पदार्थ जर का आपण समोरच्याने दिला तर तो आपण बोलताना चांगला बोलतो, पण चेहरा तेव्हा काही आपला चांगला नसतो बरं का. त्यांनी जर का कसं झालं ठीक आहे म्हणजे असं म्हटलं तर ठीक, परंतु चेहरा असा केला आपण, हावभाव असे केले की ते समोरच्यांच्या लक्षात येऊन गेलं की यांना काही आवडलेलं नाही. असं खूप वेळा आपल्याला कोणीतरी काहीतरी मत विचारतो आणि त्यावेळेला आपण चांगलं मत दिलं गेलं पाहिजे, आपल्याकडनं चांगलं बोलल्या गेलं पाहिजे, प्रशंसा आपल्याकडनं केल्या गेली पाहिजे. परंतु आपण काय करतो त्यावेळेला काहीही कारण नसताना आपण त्या वस्तूला, त्या पदार्थाला, त्यांच्या त्या क्रियेला आपण वाईट बोलतो किंवा शब्दाने बोलत नाही, परंतु चेहऱ्यावर असा हावभाव आपले चुकीचे आपले असतात की त्याच्यामुळे सगळ्यांच्या उपलक्षात येतं की यांना काही ते आवडलेलं नाही. म्हणजे इथे काय म्हटलं, भटोवासा नुपलखत. नुपलखत म्हणजे उपलक्षात येऊ न देता, लक्षात येऊ न देता भटोबासांना समजलं देखील नाही, समजू दिलं नाही त्यांनी आणि त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं. हो काही हरकत नाही, येईन मी. म्हणजे असं असताना सुद्धा किती दोघांची कुशलता आहे. आणि मग अवघी आईत झाली, सगळी तयारी झालेली आहे. पांती झाली म्हणजे सगळी तयारी झाली, पंगत बसली. अपर रामदेवा तेही बोलाविले. अपर रामदेवांना यांनी पंडित गोविंद पंडितांनी बोलवलं. भटोबासाच्या पांती जेविले. आता असं असतं की ज्याचं आपलं जमत नाही, एखादा आपण त्याच्या घरी जात नाही आणि घरी जरी गेलं तर पाणी सुद्धा पित नाही आपण, जरी काही कारणामुळे जाणं झालंच तरी त्यांच्या घरचं पाणी पित नाही, जेवण तर अजिबात नाही. परंतु यांच्याकडे ते आल्यानंतर गोविंद पंडितांनी त्यांना भोजनासाठी पण आमंत्रित केलं की हा बसा पंक्तीमध्ये म्हणून आमंत्रित केलं आणि ते सुद्धा आले, पंक्तीला बसले आणि भटोबासांची पांती जेविले. भटोबासांची पंगत आहे म्हणजे पंगत कोणाची, जसं ते म्हणतात ना की साधू मंडळी जर का जेवायला बसलेले असतील आणि ग्रस्तांना म्हटलं जेवा तर ते म्हणतात नाही आधी साधूंचं होऊ द्या,
साधूंच्या पंक्तीला नको आपण, की बाबांच्या पंक्तीला बसा तुम्ही, नाही नाही, बाबांचं उद्या आधी. म्हणजे आपण साधूंच्या पंक्तीला थोडा सन्मान देत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पंक्तीला आपण बसत नाही. पण ती पंगत कोणाची असते? जर का आता भट्टोबासांना मुख्य करून बोलवलेलं आहे, तिथे आजचं जे काही आमंत्रण आहे ते खास करून भट्टोबास आणि गुरुकुळासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये भट्टोबासांच्या सोबत रामदेवांना देखील बसवलेलं आहे. आणि ते भट्टोबासेची पांती जेविले, भट्टोबासाही म्हणाले असतील की बसा तुम्ही पण, जे तुमची पण जे बाहेरून पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांनी बसून घ्या. आणि मग ते जेवले. मग एरी दिसी अपर राम देवी ही भट्टोबासांचे अभ्यागत केले. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं की अपर रामदेवांनी भट्टोबासांना दंडवत घातलेला आहे, त्यांच्याकडे अभ्यागत म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि भट्टोबासांशी अभ्यागत केले. तेही गोविंद पंडितासी निमंत्रिले. आणि त्यांनी देखील, म्हणजे आता काल यांनी बोलवलं, आज आज यांनी बोलवलं की मग उद्या आमच्याकडे आहे बरं का, तर उद्या मग तुम्ही आमच्याकडे यायचं भट्टोबासांच्या सोबत. आणि तेही गोविंद पंडितासी निमंत्रिले, तेही आले. आणि त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी काही लक्षात येऊ न देता ते पण आलेले आहेत. भट्टोबासांची पांती जेविले. आणि ते सुद्धा भट्टोबासांच्या पांतीला बसून ते पण जेवलेले आहेत. परी उपलक्षू नाही दिदले, परंतु लक्षात मात्र दोघांनीही येऊ दिलेलं नाही. बेमालूमपणे आलेले आहेत, कुणाच्याही लक्षात येऊ दिलं नाही की आमचं पटत नाही म्हणून. म्हणजे कधी कधी काही गोष्टी पटत नसल्या जरी तरी ते लक्षात येऊ द्यायच्या नाहीत, ते आच्छादून ठेवायच्या आपल्या. परी उपलक्षू नाही दिदले. मग भट्टोबास प्रतिष्ठाना आले. आणि जेव्हा भट्टोबास पैठणला आलेले आहेत, मग केतुल्या एका दिवशी अपर रामदेवाचा घरी काही काज मांडले. आणि मग काही काळानंतर अपर रामदेव जे आहेत त्यांच्या घरी काहीतरी कार्य निघालेलं आहे, मंगल कार्य म्हणा वगैरे काही. आदिलादी रामदेव गोविंद पंडितासी क्षणी देव आले. आणि आदल्या दिवशी रामदेव जे आहेत ते गोविंद पंडितांकडे गेले की त्यांना वाटलं आपणही यांच्या घरी गेलो, जेवलो, हे पण आपल्या घरी आले, जेवले, आणि काही अपशब्द काही बोलणं झालं नाही, काही वादावाद नाही झालं, मतभेद नाही झाले, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आता हा जो उपक्रम आहे हा पुढे राबवत राहायचा. त्यांनी आपल्याला बोलवायचं, आपण त्यांना बोलवायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की रामदेव जे आहेत ते गोविंद पंडितांना क्षेणू म्हणजे आमंत्रण ते द्यायला गेलेले आहेत. तव ते क्षेणू न घेतीची, त्यांनी काही ते आमंत्रण घेतलं नाही. ते म्हणाले मी काही तुमचं आमंत्रण घेऊ शकत नाही. गोविंद पंडिती म्हणितले तुम्हा आम्हा विसंवादू असे. का नाही घेणार? कारण की तुमचं आमचं विसंवाद आहे. संवाद आणि विसंवाद. संवाद म्हणजे चांगले शब्द, चांगले वाक्य आणि चांगलं विषयांवर जे काही चर्चा होणे ह्याला संवाद असं म्हणतात, ज्याच्यामध्ये सकारात्मकता आहे. आणि विसंवाद म्हणजे ज्याच्यामध्ये सकारात्मकता नाही आहे, ज्याच्यामध्ये नुसते वाद आहेत, त्याला विसंवाद असं म्हटलं जातं. जेव्हा दोन लोकांची भांडणं होतात तो विसंवाद आहे, म्हणजे संवादच आहे, पण तो संवाद कसा आहे? सुसंवाद नाहीये, तो विसंवाद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधातलेच वाक्य असतात. आणि संवादामध्ये मात्र एकमेकांच्या मताला किंवा मनाला पटतील असेच वाक्य असतात. त्यांनी जर का म्हटलं की आपण या वेळेमध्ये निरोपण ठेवूया, दुसरे म्हणतं मग या वेळेपेक्षा या वेळेत ठेवलं तर, तेव्हा हा हे पण बरोबर आहे. म्हणजे त्याच्या वाक्याला त्यांनी विरोधच केलेला आहे, परंतु तो विरोध कसा आहे? संवादात्मक विरोध आहे, की ज्यांनी आधी मत मांडले त्याला पण वाटतं की हो हे पण बरोबर आहे बरं का, म्हणजे ह्या वेळेपेक्षा आपण हा वेळ ठेवूया. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं मत खोडल्याचं त्याला दुःख होत नाही, त्याला संवाद असं म्हटलं जातं. ज्या संवादामध्ये आपलं मत एखाद्याने खोडल्याचं आपल्याला दुःख होत असेल त्याला विसंवाद असं म्हटलं जातं, की आपल्या मनात राहतं की आपलं मत यांनी खोडलं बरं का, म्हणजे तो विसंवाद तयार झाला तो आपल्याकडनं.
आणि दोघांकडनं विसंवाद असेल तर त्याला वाद असं म्हटल्या जातात. वाद विवाद असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे इत्यादी प्रकारे ते म्हणतात की आपल्या दोघांमध्ये संवाद नाही आहे. काय आहे? विसंवाद आहे. आम्ही तुमचा क्षेणू नेघो, आम्ही काही तुमचं आमंत्रण घेऊ शकत नाही. रामदेव त्यांना म्हणतात, तुम्ही आमच्या घरी जेविले ती की तुम्ही तर आमच्या घरी आले. जर का विसंवाद असता तुम्ही आमच्या घरी आले नसते आणि जेविले ती आणि जेवण देखील केलं. आम्ही तुमच्या घरी नाही जेविलो. ते आम्ही भटाची पांथी जेविलो ते म्हणाले, आम्ही तुमच्या घरी जेवलो नाही. आम्ही भटोबासांच्या पांथीला जेवलेलो आहोत. म्हणजे आपल्याशी ज्यांचा विसंवाद आहे त्यांची जर का मार्गामध्ये पंगत असेल आणि आपण जेवलो तर आपण काय जेवत असतो? मार्गाचं अन्न जेवत असतो. आमक्याची पंगत म्हणून ते जेवत नसतो, है ना. एरवी आपण सहज मार्गात गेलो आणि कोणाची तरी पंगत आहे म्हणून आमक्याची पंगत म्हणून आपण जेवायला बसत नसतो. मार्गाचं अन्न आहे, भिक्षेचं अन्न आहे म्हणून ते आपण जेवत असतो. अजून वेगळं उदाहरण देईन मग समजेल की जर का कुणीतरी भिक्षा मागून आलेलं आहे 5 घरी, आता तुम्ही जे अन्न खाता ते भिक्षा कोणाकडे त्यांनी घेतलेली, त्यांची नावं माहिती करून आपण भिक्षा खातो का ती? नाही. आपण जे ग्रहण करत असतो त्यांच्या भिक्षा पात्रातले ते भिक्षान्न म्हणून ते ग्रहण करत असतो. ते कोणाच्या घरचं आहे, कुठून आणलं वगैरे वगैरे, कुठला कुठला पदार्थ आहे असं बघून आपण घेत नसतो. आपण कुठल्याही भिक्षेतला गोड असो पदार्थ, कडू असो, कसा का असेना, तो भिक्षा म्हणून तो आपण ग्रहण करतो. त्या पद्धतीने ते म्हणतात की आम्ही तुमच्या घरी जेवलेलो नाही. ते आम्ही भटाची पांथी जेविलो, आम्ही भटोबासांच्या पंक्तीला जेवलेलो आहोत. विसंवाद तो उरला असे, म्हणजे विसंवाद अजूनही तसाच आहे. तो विसंवाद कधी मिटेल? जेव्हा यांच्या मतभेद किंवा त्यांचे मतभेद कुठल्या विषयावर आहेत त्या विषयावर दोघांचं संगनमत होणं, दोघांची तडजोड होणं, त्यानंतर तो विसंवाद जो आहे तो थांबणार आहे. त्याशिवाय तो विसंवाद थांबणार नाही. मग रामदेवी आपले कार्य केले आणि रामदेवांच्या घरी जे काही कार्य होतं ते कार्य त्यांनी पार पाडलं. मग केतुलेनी काळे अपर रामदेव आणि दिंडोरी गोविंद पंडित ऐसे भटोबासांचे भेटीस आले. आणि मग काही दिवसांनी दोघही एकत्रच भेटीला गेलेले आहेत. म्हणजे सोबत नाही गेले, पण योगायोग असा झाला की दोघही सोबत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरीसे नरेंद्र कवी ही होते. नरेंद्र कवी ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ते कवी देखील त्यावेळेस सोबत आहेत. भेटी झाली, या दोघांची भेटी झाली. मग कवणी भटोबासांशी सांगितले, कुणीतरी भटोबासांच्या कानावर टाकलं की बाबा हे असं असं आहे दोघांचं बरं का, विसंवाद आहे. का टाकलं? त्यांच्या निंदा म्हणून नाही टाकलं, तर ह्यांचा जो काही वाद आहे तो मिटला पाहिजे म्हणून सांगितलेला आहे. बहुतांशी एकमेकांचे वाद आपण एकमेकांना सांगत राहतो ना, उगाच भेटल्यानंतर की त्यांचं पटत नाही बरं का, उगाच सांगतो आपण. काही सांगण्याची गरज नसते किंवा आपण काही प्रसार मंत्री नाही आहे, आपण काही वर्तमानपत्रामध्ये कामाला पण नाही आहे की बातम्या आपल्याला पुढे पुढे पोचवायच्या आहेत आणि त्याचं कुठलं द्रव्य मिळत नाही आणि भारत सरकारकडनं कुठला सन्मानही आपला होत नाही की एवढ्या तुम्ही निंदा आजपर्यंत इतक्या लोकांच्या पोहोचवलं एकमेकांपर्यंत. कुठलाही सन्मान आपला होत नाही, कोणी दखल पण घेत नाही आपली. तरी देखील प्रामाणिकपणाने हे कार्य आपण कितीतरी वर्षापासून करत राहतो बरं का. परंतु आपण अशा प्रकारे जे काही सांगणं आहे त्या सांगण्यामागचा हेतू जर का आपला चांगला असेल तर, आपण एखाद्या महंतांना सांगितलं की ह्यांचे वाद आहेत बरं का, का सांगितले? त्यांची निंदा म्हणून नाही सांगितलं, तर ह्यांचा वाद मिटला पाहिजे. दोघही वासनिक आहेत, चांगले आचरण करणार आहेत, स्मरणनिष्ठ आहेत, पण काही एका गोष्टींमुळे अहंकार जो असतो ना, तो अहंकार आपल्याला चांगल्या गोष्टी स्वीकारण्यापासून आपल्याला वंचित ठेवतो, चांगल्या गोष्टी स्वीकारू देत नाही. त्याला अहंकार म्हणायचं.
आपण जर का एखादी चांगली गोष्ट स्वीकारत नसू तर समजायचं की आपल्याकडे अहंकार आहे आणि तो अहंकार आपल्याला त्या चांगल्या गोष्टी सुद्धा करू देत नाही. अहंकार अशी एक गोष्ट आहे की तो वाईट गोष्टी करू देतो पण चांगल्या गोष्टी मात्र करू देत नाही. वाईट गोष्टी स्वीकारू देतो पण चांगल्या गोष्टी मात्र तो स्वीकारू देत नाही. आपण अडून राहतो है ना. आपण बघतो अरे हे जर का माघार घेतं मग हे का अडून राहतात, कारण तो जास्त अडून राहणारा जो व्यक्ती त्याच्यामध्ये अहंकार खूप जास्त आहे म्हणून तो अडूनच राहणार. आणि दुसरा जो आहे तो माघार घेतोय त्याच्याकडे पण अहंकार आहे पण त्याचा अहंकार काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्याचा अहंकार कुठेतरी शून्यत्वाकडे जाणारा आहे म्हणून तो माघार घेतो. एरवी कोणी माघार घ्यायला तयार नसतं. ज्याची आर्थिक ताकद नाही आहे, शारीरिक ताकद नाही आहे, काहीच नाही, भांडणं ज्याचा आवाजही मोठा नाही आहे तो सुद्धा भांडतो कारण की त्याचा अहंकार त्याला ते करायला भाग पडतो. आणि एखादा व्यक्ती आहे सर्व समर्थ आहे पण तो भांडत नाही, तो म्हणतो जाऊ द्या. त्याचा म्हणजे सर्व असून सुद्धा त्याच्याकडे अहंकार नाहीये. आणि म्हणून आपल्याकडे काय आहे काय नाही पेक्षा आपल्याकडे अहंकार आहे का हे बघा. आपल्याकडे शरीरात रक्त किती कमी जास्त पेक्षा रक्तात काही दोष आहे का ते आधी बघितलं पाहिजे. आपण रक्ताची पातळी वाढवतो परंतु रक्तातले दोषही त्यामुळे वाढू शकतात तर ते वाढले नाही पाहिजेत. तसं आपण आपली धन धान्य संपत्ती काय असेल ती वाढवली तरी हरकत नाही आहे परंतु त्याच्यामधनं जो काही दोष निर्माण होतो तो दोष आपण वाढवला नाही पाहिजे. कोणी श्रीमंत झालं तर हरकत नाही पण तो अहंकारी नाही झाला पाहिजे. त्या द्रव्याचा वाईट उपयोग घेणारा नाही झाला पाहिजे. मग ते द्रव्य काहीच कामाचं नाही. त्याच्यापेक्षा माणूस गरीब असलेला खूप चांगला असतो बरं का. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे जे काही इतर दोष असतात ते दोष त्याच्यामध्ये नसतात, ते निर्माण होत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं आयुष्य एक निरअहंकार आणि शांततेमध्ये त्याचं ते आयुष्य तो जगत असतो. अशा प्रकारचं आयुष्य असलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याचा दोष निघून जावा, त्यांच्यातले मतभेद संपावेत म्हणून आपण प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न पूर्णत्वास नेण्याचा एक प्रयत्न असला पाहिजे. आणि नंतर तर त्या ठिकाणी जे काही भट्टोबासांना ज्यांनी कोणी सांगितलेलं आहे त्याचं कारणच ते आहे की यांचे मतभेद मिटावे म्हणून. आणि मग एक म्हणती आधीची ऐकिले होते आणि भट्टोबासांच्या पण कानावर ते आलेलं होतं. एका मताने भट्टोबासांना ते माहिती होतं आणि भट्टोबासांना जेव्हा सांगितलं की असं असं आहे बरं का, भट्टोबास म्हणाले हो माझ्या पण ते कानावर आलेलं आहे. आणि मग भट्टोबासी निरूपण केले आणि मग भट्टोबासांनी निरूपण त्या ठिकाणी केलेलं आहे. एकमेकांचा विरोध फेडिला आणि एकमेकांचा विरोध फेडलेला आहे. म्हणजे आपण जे वाईट काम करतोय ते वाईट आहे हे सगळ्यांना माहिती असतं आणि आपण काय याच्यातनं चांगलं केलं पाहिजे हे पण सगळं माहिती असतं. आपल्याला प्रत्येकाला दोष पण माहिती असतो आणि गुण पण माहिती असतो है ना. दोष पण माहिती आहे आणि त्याचा उपाय देखील माहिती आहे. आपल्याला आपला आजार पण माहिती आहे आणि त्याचा उपाय पण माहिती आहे पण आपण ते करायला तयार नाही. आपल्याला माहिती की रोज सकाळी चाललं पाहिजे बरं का, सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे चालतात का, नाही चालत. सगळ्यांना माहिती आहे चांगलं आहे ते पण नाही. किंवा सगळ्यांना माहिती आहे तेलकट नाही खाल्लं पाहिजे जास्त परंतु समोर आल्यानंतर मग ते काही सुटणार आहे का, ते खाल्ल्याच जातं. म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे. आणि हे कोणी सांगितलं, स्वामींनी सांगितलं, पोर जीव आपुले ओखटे गोमटे जाणे. प्रत्येक जीवाला आपण वाईट करतो हे कळत असतं आणि आपण चांगलं केलं पाहिजे हे पण कळत असतं. पर जाणोनीची करी, माहिती असूनच करतो. काय करतो, चांगलं करतो का ना वाईटच करतो है ना. मधुमेहवाल्यासमोर जर गोड आलं तर तो म्हणतो एक गोळी जास्त खाऊन घेऊ पण आज हे खाऊनच घेऊया आता, काही हरकत नाही खाल्लं तर. म्हणजे त्याला ते जाणवणीची करी,
वाईट आणि चांगलं माहीत पडल्यानंतर आपण चांगलंच केलं पाहिजे, तर आपण आवर्जून काय करतो, वाईटच करत असतो. वाद करताना भांडताना आपल्याला कळतं की आपण करतोय ते चुकीचं आहे, पण आपण गप राहिलो तर मग हा जास्त हे होईल परत. म्हणून आपल्याला भांडायचंय. म्हणजे आपण समोरच्याला सरळ करण्यासाठी भांडायला लागतो, परंतु मुळातच आपण काय करत असतो, वाईटच क्रिया करत असतो. वाईट क्रियेतनं चांगली क्रिया कधी निष्पन्न होत नसते. अनिष्टातनं इष्ट तयार नाही होणार, इष्टातनंच इष्ट तयार होईल. चांगल्यातनं चांगलंच तयार होईल, चांगल्यातनं कधीच वाईट होत नसतं बरं का. तुम्ही म्हटले आम्ही एवढं चांगलं केलं तरी सुद्धा ते वाईट त्याच्यातनं काहीच वाईट होत नसतं. ते आपल्याला वाटतं की वाईट होतंय, पण वाईट नसतं, ते चांगलंच होत असतं आणि त्याचे परिणाम लगेच तुम्हाला लगेच नाही भेटणार. आता समजा तुमच्याकडे द्रव्य आहे, ते द्रव्य तुम्ही जर का जमा केलं बँकेमध्ये तर काय होतं, तुमच्याकडचे तर पैसे गेले ना. जे खर्चाला पैसे होते ते आता राहिले का? म्हणजे वाईट झालं का चांगलं झालं? चांगलंच झालं. खर्चाला पैसे नाहीत म्हणजे तुमचे द्रव्य खर्च होणार नाहीयेत आणि जे जमा केले ते जमाच राहणार, तेही खर्च होणार नाहीयेत. म्हणजे एका दृष्टीने चांगलंच झालं. पण आपल्याला वाईट काय वाटत असतं, की आता माझ्याकडे खर्चाला काहीच पैसे नाही, ह्याचं आपल्याला वाईट वाटत राहतं. पण मुळामध्ये ती क्रिया चांगली झालेली असते, की तुमचं द्रव्य सुरक्षित आहे. ते कधीतरी तुम्हाला एक रकमी द्रव्य तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला कळेल, की तेव्हा जो आपण वाईट वाईट म्हणत होतो, पण हे तर चांगलं झालं. आपल्याकडे एवढ्या प्रमाणात द्रव्य आपल्याला एकत्र मिळालं. हे जर का आपण घरी ठेवलं असतं तर हे खर्च होऊन गेलं असतं. तशा प्रकारे चांगल्या कार्यातनं आपल्याला असं वाटतं की लगेच आपला मान सन्मान झाला पाहिजे, तो कधी होत नाही. परंतु चांगल्या क्रियेतनं चांगली क्रिया होत असते, फक्त ती आपल्याला दिसत नाही. तुम्हाला दिसतं का की पावसाचं पाणी जमिनीवर पडतं आणि ते जमिनीच्या पोटात जातं, हे दिसतंय का पाणी? ते जमिनीतलं जे पाणी आहे ते दिसतं आपल्याला? ते दिसत नाही, पण ते आहे. ते कधी लक्षात येतं? जेव्हा आपण विहीर वगैरे घेतो आणि ते पाणी कुठलं असतं मग? जे न दिसणारं पाणी आहे ते आपल्याला दिसतं की पाणी लागलं बरं का. म्हणजे तत्प्रकारे ते जे काही आपण चांगलं संचित करत असतो ते संचित राहतं. जे चांगलं कार्य करतो ते संचित राहतं, ते आपल्याला दिसत नाही. ते जमिनीतल्या पोटामधल्या पाण्यासारखं ते आहे. ते तिथे संचित आहे, सुरक्षित आहे आणि ते पाणी खराब देखील होत नाही. त्या पाण्यामध्ये किडा, मुंगी वगैरे काही होत नाही. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकावं लागत नाही, काही नाही. इतकं सुरक्षित पाणी आहे ते, स्वच्छ. आणि ते काही कालांतराने आपण जे चांगलं कार्य केलेलं आहे, त्या चांगल्या कार्याचं फळ देखील आपली निष्पत्ती झालेली असते. या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे, ह्याची सुद्धा निश्चिती होते, पण दिसत नाही आपल्याला ते. ते कधी दिसेल? ज्या वेळेला तुम्ही एखादं संकटात असाल, काय असाल, त्यावेळेला तुमच्यासाठी काही चांगल्या गोष्टी उभ्या राहतात. तेव्हा तुम्ही म्हणता, आम्हाला इथे मदत झाली, तिथे मदत झाली, अनोळखी लोकांनी मदत केली. म्हणजे काही संबंध नसताना त्या लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे ही मदत आली कुठून? तुम्ही जे काही चांगलं कार्य केलेलं आहे, ते संचित आहे आणि ते संचित कार्याचं फलद्रुपता जी आहे, तुम्हाला अशा माध्यमातनं मिळत असते. आणि म्हणून नेहमी चांगलं कार्य करत राहा. चांगल्या कार्याची जी फलद्रुपता जी आहे ती लगेच नाही मिळणार, पण ती तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. ते असतं ना, तुमच्या जर का खात्यामध्ये द्रव्य असेल, तर ते तुम्हालाच मिळणार. तुमच्या नावे जर का काही द्रव्य आलं असेल, ते दुसऱ्याच्या खात्यामध्ये ते जाऊ शकत नाही. ते तुम्हालाच प्राप्त होणार. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे चांगलं कार्य केलेलं आहे, ते चांगलं कार्य तुम्हालाच त्याची फलद्रुपता मिळणार आणि ते मिळणारच. एखादं द्रव्य तरी बुडीत खात्यामध्ये जाऊ शकतं, परंतु चांगलं कर्म किंवा वाईट कर्म हे बुडीत खात्यात जात नाही. चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळणारच आणि जेवढं काही वाईट केलेलं आहे त्याचं वाईट फळ मिळणारच. मग आपल्याला जर का चांगलंच फळ पाहिजे असेल, तर आपल्याला चांगलंच कार्य करत राहावं लागेल. आणि म्हणून इथे हे दोघंही आहेत, गोविंद पंडित आहेत की रामदेव आहेत, हे ज्ञानीच आहेत, विद्वान आहेत, सगळं यांना कळतं आहे. परंतु अहंकार जो आहे, अहंकार कधी कधी आपल्याला ती गोष्ट करू देत नसतो. आणि म्हणून आमचे माहीम भट्ट होते.
माहीम भट्ट सुद्धा विद्वान व्यक्ती होते त्या काळातले. उभय गंगातीर त्यांनी जिंकलेलं होतं, सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना हरवलेलं होतं. पण थोडा जो अहम होता, तो अहमामुळे त्यांना हेच लक्षात येत नव्हतं, हे ज्ञानाचा उपयोग आपल्याला करायचा काय, चर्चेसाठी करायचा नाहीये ज्ञानाचा उपयोग. ज्ञानाचा उपयोग कधी चर्चेसाठी करायचा नसतो, वादविवाद करण्यासाठी करायचा नसतो. ज्ञानाचा उपयोग हा आचरणासाठीच करायचा असतो. मग तुमचं जे आचरण आहे ते आचरण सुद्धा बोलकं होतं. तुम्ही जरी नाही बोलले तरी तुमच्या वागण्यावरून किंवा तुमच्या बोलण्यावरून मात्र काय होत असतं की तुमचं आचरण सर्वांना दिसत राहतं आणि त्याच्यामुळे बाकीचे लोक सुद्धा शिकायला लागतात. समजा समोरची जी व्यक्ती आहे ती जर का शांत असेल, तुमच्याकडे कोणी अधिकरण आले आणि ते शांत असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर बडबड करत राहाल का? तुम्ही पण हळूहळू तुम्ही पण शांत आहे, ते शांत आहेत तर आपणही शांत राहिलं पाहिजे. ते देवपूजा करायला लागले तर तुम्ही काय करता? तुम्ही पण लगेच हात सळ करून येता की बाबा आम्हाला पण देवपूजा करायची. म्हणजे त्यांचं आचरण आहे, ते म्हणाले नाही की देवपूजेला बसा, पण त्यांचं आचरणच तुम्हाला देखील आचरण करायला तिथे बरोबर भाग पाडत असतं. म्हणजे आपण तेवढं शांत आपल्याला राहता आलं पाहिजे, तेवढं आचरणयुक्त राहता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहता आलं पाहिजे आपल्याला. आपल्याला जर का चुकीचे लोक भेटत असतील तर त्या चुकीच्या लोकांचा तेव्हा संपर्क तोडून ज्या त्यामध्ये तज्ज्ञ असलेले जे लोक आहेत, आचरणामध्ये, स्मरणामध्ये, विविध परमेश्वराने सांगितलेल्या क्रियेमध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती असतील, ज्यांना आमच्या स्वामींनी ज्ञात विरक्त असं म्हटलेलं आहे, त्या व्यक्तींच्या संपर्कात आपल्याला जाता आलं पाहिजे आणि ज्यांच्या ठिकाणी जाऊ आपण तिथलं काहीतरी चांगलं आपल्याला घेता आलं पाहिजे. त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर ते सांगतात की पुरुषाच्या ठाया जाईजे तरी तेथीचे काहीतरी गोमटे जे आहे ते गोमटं आपल्याला घेता आलं पाहिजे. चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर चांगल्या क्रिया आपल्याला घेता आल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या जो काही त्यांचा वाद आहे, त्यांचं जे काही मतभेद आहेत ते मतभेद मिटवावेत आणि म्हणून भट्टोबासांनी अशा प्रकारचं निरूपण त्यांना केलेलं आहे. शास्त्राचे काही जे सिद्धांत त्यांना सांगितले असतील, मन दुखावल्याने काय होतं ते सांगितलं असेल किंवा एखाद्या वेळेस हा जो काही वाईटपणा आहे हा कुठे घेऊन जाऊ शकतो की आमच्या स्वामींनी मुंगी विरू चिंतावे न चिंतावे असं सांगितलेलं आहे. मुंगीचं वैरत्व देखील चिंतू नये असं सांगितलेलं आहे. तर हे जे काही मुंगीचं वैरत्व आहे ते मुंगीचं वैरत्व देखील कुठे घेऊन जाईल, आपल्याला नित्य नरकाकडे घेऊन जाऊ शकतो, मोठ्या मोठ्या हिंसेकडे आपल्याला ते घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून हे सुद्धा आपण करता कामा नये. अशा प्रकारचे काही दाखले जे आहेत ते त्यांना दिले असतील आणि त्याद्वारे आणि मग त्यांना निरूपण केलं आणि एकमेकांचा विरोध फेडिला. त्यांच्या मनामध्ये काय तुमच्या कशामुळे मतभेद आहेत, या गोष्टीमुळे आणि मग ते मतभेद जे आहे ते सोडवले. मुळामध्ये ज्या दोन लोकांचे मतभेद असतात त्यांना अनेक लोक भेटतात, पण यांना ह्यांच्या बाजूचे भेटतात आणि यांना यांच्या बाजूचे भेटतात. दोघांचेही मतभेद मिटावेत असे लोक दोघांनाही भेटत नसतात बरं का. आणि हे दोघं पण त्या लोकांना कधीच भेटत नाही जे मतभेद मिटवणारे आहेत. आपल्याला पण कोण लोक आवडतात माहितीये का? जे मतभेद वाढवणारे असतात, मतभेदामध्ये भर पाडणारे असतात, असेच लोक आपल्याला जास्त आवडत असतात. पण एखादा म्हटलं मी तुमचे वाद मिटवतो, तर त्यावेळेला सुरुवातीला तुमचे मतभेद असतील कोणाशी तर लक्षात घ्या, कोणी जर का भेटलं की मी तुमचे मतभेद मिटवतो तर सुरुवातीला आपले नकार असतो बरं का. आपण म्हणतो माझं काही नाही, पण तो ऐकणार नाही. म्हणजे आपल्याला असं नसतं की ठीक आहे बरं झालं तुम्ही भेटलात, आमचे मतभेद तुम्ही मिटवा, म्हणून आपण सुद्धा कधी पुढाकार घेत नसतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला अशी व्यक्ती भेटली पाहिजे जे आपले मतभेद, विसंवाद, आपले जे काही मनभेद असतील ते मिटवणारी व्यक्ती आपल्याला भेटली पाहिजे. आणि ती व्यक्ती तुम्हाला जी भेटणार ती आपले गुरुनिमित्तच असतील, अधिकरण असतील, परमेश्वर शास्त्राचे जाणते असतील,
तेच आपला हा वाद मिटवू शकतात, कारण की ते तुम्हाला व्यावहारिक वाद मिटवा हेही सांगतील आणि त्याचे परिणाम नंतर तुम्हाला काय अदृष्टपर किती काय नरक होऊ शकतात तेही ते तुम्हाला पटवून सांगू शकतील. दोन्ही बाजू त्यांनी आपल्याला सांगितल्या पाहिजे. तसे व्यक्ती व्यवहारामध्ये तुम्हाला भेटणार नाही. तसे व्यक्ती तुम्हाला अध्यात्मामध्येच भेटतील की जे तुम्हाला दोन्ही लाभ सांगतील, दोन्हीतले नुकसानही सांगतील. मतभेदामुळे व्यवहारातलं नुकसान आणि अध्यात्मातलं नुकसानही सांगतील. आणि मतभेद मिटल्यामुळे व्यवहारात काही लाभ होणार आहे आणि अध्यात्मात काही लाभ होणार आहे ते सुद्धा तेच पटवून देऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारे काही दाखले देऊन भटोबासांनी त्यांचा जो विरोध आहे तो विरोध त्यांचा मिटवलेला आहे. बुजावणी झाली आणि एकमेकांची बुजावणी पण झाली, म्हणजे एकमेकांनी समजून घेतलेलं आहे की हो ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला असं असं झालं होतं, तसं तसं झालं होतं, म्हणजे हो त्यावेळी माझीही चूक झाली की मी तुम्हाला विचारलं नाही, पण तुम्ही तरी विचारलं का? हो मी पण नाही विचारलं. म्हणजे खूपसे मतभेद जे आहेत ते गैरसमजामुळे जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. त्याच्यामध्ये समज हा प्रकार कमी होऊन जात असतो. कोणीतरी दंडवत केलं त्यांनी वाकून दंडवत नाही केला. आपल्याला वाटलं बघा हे आता हे जास्तच झालं बरं का, हे वाकून अजिबात वाकले नाही दंडवत करताना. आपण 4 लोकांना सांगितलं, मग त्यांना भेटल्यानंतर ते म्हणाले की थोडंसं माझं ना पाठीचा समस्या निर्माण झाली, मग बाबा मला वाकताच येत नाही. मग आपलं अरे हे तर ह्याच्यामुळे वाकले नाहीत. आपल्याला उगाच वाटलं की ह्यांनी वाकून दंडवत नाही केला, म्हणजे उगाचच गैरसमज कसे तयार करून आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट मनामध्ये हे करून 4 लोकांना त्यांच्याबद्दल परत वाईट सांगून त्यांचे मन कलुषित करतो त्यांच्याबद्दल. परंतु मुख्य मुद्दा जर का आपल्याला कळाला, तो माहिती करून घेतला आपण, तर काय होतं की अनेक वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की कितीतरी प्रमाणात आपण कितीतरी लोकांच्या संबंधित गैरसमज जे आहेत ते तयार आपल्याच मनात करून घेतले, आपलेच सेल्फ एकदम. आणि त्याच्यानंतर मग तो वाद विवाद वगैरे तो विकोपाला पोहोचला. आणि म्हणून गुरुनिमित्ताची भेटी घ्यायला का सांगितलं? आता हे दोघं जर का गुरुच्या भटोबासांच्या भेटीला जर का आले नसते, श्री गुरुजींच्या भेटीला आले नसते, तर दोघांचे वाद कधीच मिटले नसते, अजूनपर्यंत चालू राहिले असते. म्हणजे जन्मोजन्मी प्रत्येक जन्मामध्ये ते वाद जे आहेत ते समोर समोर येतच राहणार. परंतु श्री गुरुजींना भेटल्यामुळे काय झालं की परमार्गामध्ये आले, परमार्गाची ती भूमी आहे त्या भूमीमध्ये आले आणि सर्व आचरणकर्ते व्यक्ती आहेत, स्वतः श्री गुरुजी आहेत, त्यांच्या संपर्कात आले. हे जर का वाद दुसरीकडे मिटवायचं म्हटलं असतं तर कदाचित मिटला नसता देखील बरं का, कारण की ती भूमी वेगळी आहे आणि म्हणून ही भूमी वेगळी आहे. ह्या भूमीमध्ये आल्यानंतर अध्यात्माचं सुद्धा वातावरण तिथे आहे. एरवी तुम्ही कोर्ट कचेरीत गेलं तर तिथे अध्यात्माचं वातावरण असतं का? इकडे सगळे वादक लोकच भेटलेले असतात, सगळे भांडणारे लोक तिथे एकत्र आलेले असतात. त्याच्यामुळे तिथे वातावरण तेच असतं आणि त्याच्यामुळे तिथे तुम्हाला वाद मिटवण्याची बुद्धी कधीच होणार नाही. ती कुठे होईल? ती तुम्हाला अशाच ठिकाणी यावं लागेल, अध्यात्माच्या भूमीत यावं लागेल, अध्यात्म आचरणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात यावं लागेल आणि तिथे तुम्हाला ते जेव्हा सांगतील त्यावेळेला आपल्याला दोन्ही गोष्टी पटणार आहेत, दोघांच्याही गोष्टी पटणार आहेत आणि तिथे आपोआपच आपली मनस्थिती जी आहे ती वाद मिटवण्याच्या दृष्टीने जास्त कार्यरूप राहील, वाद वाढवण्याच्या दृष्टीने कार्यरूप राहणार नाही. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात की 7-5 दिवसा आपली दावली दावी, म्हणजे पाखा मासा महिना 15 दिवसाला, 7-5 दिवसा म्हणजे 7 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला किंवा वरचेवर आपले गुरुनिमित्तांना भेटलं पाहिजे. आम्ही तर ते काही लोकांना विचार तुमच्या गुरूंचं नाव काय, ते म्हणतात तर गुरूंचं नाव बरंच काहीतरी आहे बरं का आमच्या, ते आता नाही येत. म्हटलं ते जरी नसतील तर त्यांचं नाव तर असेल की नाही, म्हणजे गुरुजींचं नाव सुद्धा माहिती नाही असे पण लोक अनेक आहेत. आपल्याला आपल्या गुरुजींचं नाव माहिती असलं पाहिजे, आपण आपल्या गुरुजींच्या संपर्कात असलो पाहिजे कुठल्याही द्वारे. आधीच्या काळामध्ये तर दूरध्वनीची सेवा नसायची, सुविधा नसायची, आता ती पण आहे. जरी ते लांब राहत असतील अंतराच्या दृष्टीने
तरी आपण दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क करू शकतो, त्यांना जाऊन भेटू शकतो. आता जाणं येणं पण काही असं काही हे राहिलेलं नाहीये, दुर्मिळ झालेलं नाहीये. ते उलट आपण सुलभतेने एका दिवसात जाऊन येतो आपल्या गुरुजींना भेटून. नुसतं जायचं, भेटायचं आणि यायचं. त्यांनी जरी विचारलं काय चाललेलं आहे, धर्म आचरण वगैरे एवढं जरी त्यांना आपण सांगितलं, तरी देखील तेवढं जरी त्यांनी विचारलं तरी देखील त्याच्यातनं खूप काय दिल्या घेतल्या जाऊ शकतं. आणि म्हणून जे गुरुतुल्य व्यक्ती आहेत, आपले उपदेश गुरु जरी लांब असतील, तरी गुरुतुल्य जे काही आहेत मार्गदर्शन करणारे, त्यांना पण आपण जाऊन भेटू शकतो. तिथूनही आपल्याला काही ना काही भेटत राहील. नाहीच कोणी भेटलं तर वासनिकांना तरी भेटावं. उपदेशी उपदेशींनी तरी एकमेकांना भेटलं पाहिजे. वासनिक वासनिकांनी भेटलं पाहिजे, साधूंना भेटलं पाहिजे, अधिकरणांना भेटलं पाहिजे. अशा ईश्वर साधनाला जर का तुम्ही भेटलात, तर त्या प्रत्येक भेटीमधनं तुम्हाला काही ना काही भेटत राहील. नाहीच काही, एखादी देवपूजाच करायला जावं, स्थानवंदन करायला जावं, तिथून सुद्धा आपल्याला काही ना काही भेटू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारे गुरुनिमित्ताची भेट आमच्या स्वामींनी सांगितली. तीच भेट यांनी घेतलेली आहे दोघांनी, आणि त्याच्यामुळे त्यांचा दोघांचाही लाभ झाला. आणि वैमनस्य जे काय असेल मानसिक आहे, ते वैमनस्य तर मिटलं. पण याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांचं मोक्ष मार्गाचं द्वारही त्यांचं खुलं झालेलं आहे. बघा, पद्मनाभी देव आहेत, ते एका ठिकाणी गेले आणि तिथे परमानुभव देवांचे शिष्य होते. आणि त्यांना विचारलं तुमच्या गुरूंचं नाव काय? ते म्हणाले परमानुभव देव. आणि पद्मनाभी देव हसले. ते म्हणतात तुमच्या गुरूंचं नाव परमानुभव देव, म्हणजे परमाणू एवढाच अनुभव आहे का त्यांना? म्हणून परमानुभव असं म्हटलेलं आहे. आता हे त्यांनी विनोद केला, पण तो विनोद सगळ्यांना दुखावणारा ठरला, है ना. त्यांचे जे शिष्य होते ते सगळे दुखावल्या गेले. गुरूंना येऊन त्यांनी सांगितलं, तर त्यांनाही वाईट वाटलं. आता हे कोणावर आलं? ते म्हणतात स्वामींच्या ठिकाणी असेही लोक राहतात की अशा प्रकारे उद्धट बोलणारे, अपशब्द बोलणारे. आता हे स्वामींना आधीच जाणवलेलं आहे. स्वामी परमेश्वर आहेत. पद्मनाभी देव तिकडून येत असतानाच त्यांनी तिथे दोष केला, तिथेच सगळे दुखावल्या गेले. लगेच इकडे स्वामींनी दरवाजा बंद केला मठाचा आणि सांगितलं की ते येत आहेत, त्यांना काही आतमध्ये घ्यायचं नाही. आता का घ्यायचं नाही, काय नाही? स्वामी म्हणतात बाई, हा प्राणियाचे चैतन्य पळवून आला. कुणाचं? परमानुभव देव किंवा त्यांचे शिष्य हे काही महानुभाव पंथाचे साधक नव्हते, ते अन्य साधक आहेत. परंतु दुखवलं की नाही त्यांनी जर का दुखवलं तर त्यांना आता मठाचा दरवाजा बंद. आता येथून याचे मुख न पाहिजे. काय सांगतात स्वामी? वचन असे बारकावीने आपण वाचायचे. आपण त्याच्यातनं फक्त एवढंच घेतलं की आपण कुणाचं मन दुखवायचं नाही. परंतु स्वामी पुढे काय म्हणतात की येथून याचे मुख न पाहिजे, म्हणजे जर का आपण एखाद्याचं मन दुखवलं तर परमेश्वर आपलं मुख देखील बघत नाहीत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की स्वामी काय सांगतात आपल्याला. आणि जर का एखाद्या अन्य व्यक्तीचं मन दुखवल्याने जर का परमेश्वर आपलं मुख बघू शकत नसतील, तर येथीचा जर का साधक जो आहे त्याचं जर का आपण मन दुखवलं तर मग परमेश्वर मोक्ष मार्गाचे दरवाजे उघडे ठेवतील का आपल्यासाठी? नाही ठेवणार, ते बंद करून टाकतील. आणि म्हणून त्यासाठी आपल्याकडनं कुणाशी या बाबतीमध्ये मतभेद असता कामा नये. आपल्या बाबतीमध्ये इतर त्यांच्या पद्धतीने करत असतील तो भाग त्यांचा आहे, पण आपल्याकडनं मात्र आपण कुठल्याही प्रकारे चुकायचं नसतं. आणि आपल्यामुळे वाद होतील अशा प्रकारचा कुठलाही विधी आपण किंवा क्रिया आपण करायची नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की गुरुनिमित्त वगैरे यांची भेट घेत राहिलो तर नुसतं गुरुनिमित्ताला भेटून नव्हे, तर त्यांच्याकडनं जे काही धर्मश्रवण होत राहतं, निरूपण होत राहतं, या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याची उजळता प्राप्त होते आणि वाईट गोष्ट करण्याची मनस्थिती राहत नाही. म्हणजे आता तुम्ही मार्गात गेलेले आहात 2 दिवसासाठी, आता तिथे जाऊन तुम्ही भांडाल का कोणाशी? फोनवर तरी भांडाल का? म्हणून नको, आता हा विषय इथे नको, आता आपण 2 दिवस मार्गात आहोत, घरी गेल्यानंतर बघू.
म्हणजे ती जागा अशी आहे की 2 दिवस जरी गेलो तर 2 दिवस आपण तिथे कुठलेही वाईट कामं करत नाही. म्हणजे जर का आपण सतत तो संपर्क ठेवला मार्गाचा, अधिकरणांचा, तर आपण आयुष्य कधीमध्ये कधीच आपल्याकडनं वाईट कार्य आपण करणार नाही. आणि जे जे वाईट कर्म आपण करत असू त्याची उजळ तर तिथे होते की अरे हे आपण चुकीचं करतोय, हे चुकीचं करतोय. म्हणजे ह्या गोष्टी आपण सुधारून घेतल्या पाहिजेत. हे त्यातनं लक्षात येतं आणि म्हणून भट्टोबासांनी जे काही निरूपण त्यांना केलेलं आहे, त्या निरूपणातनं काय झालं की दोघांनाही एकमेकांच्या चुका लक्षात आलेल्या आहेत, स्वतःच्या चुका लक्षात आलेल्या आहेत आणि ते मतभेद, मनभेद काय असेल त्यांचं, वैमनस्य असेल, एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल किंतु परंतु असेल, ते सगळं काही निघून गेलं आणि मग बुझावणी झाली, एकमेक चांगले झाले आणि मग ते गेले आणि मग ते गेलेले आहेत. अशा प्रकारची भेटी आपण गुरुनिमित्ताची घेतली पाहिजे की ज्या भेटीतनं एखादा चांगला गुण आपल्याकडे आला पाहिजे त्या दिवशी आणि एखादा वाईट भाग जो आहे तो निघून गेला पाहिजे. जसं आपण बाजारात जातो तेव्हा काय होतं, पैसे तर जातात आपले, परंतु एक वस्तू त्या बदल्यामध्ये आपल्याकडे येते, एखादा पदार्थ त्या बदल्यात आपल्याकडे येतो. त्याला म्हणतात बाजारात जाणं. नुसतं बाजारात गेले आणि तसेच आले, त्याचा काही फायदा होतो का? आपण म्हणतो उगाच गेलो, काही दिलं नाही काही घेतलं नाही. तसं मार्गात गेल्यानंतर तिथे आपल्याला आपला दोष टाकून देता आला पाहिजे आणि एक गुण तिथला काहीतरी आपल्याला घेता आला पाहिजे, तर त्या जाण्या येण्याचा लाभ असतो, त्या परमार्गाची भेटी घेण्याचा तो लाभ असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपल्याला आजच्या या सत्रामध्ये आपण 64 क्रमांकाची वासनिका बुझावणी करणे ही स्मृती घेतली आणि गोविंद पंडित आणि अपर रामदेव यांचं जे काही वाद आहे तो कशा प्रकारे भट्टोबासांनी मिटवला यावर आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.